भारतीय इतिहासात ना असे काही वळणं आहेत ज्यांनी देशाची दिशाच पूर्णपणे बदलून टाकली. आज आपण अशाच एका मोठ्या बदलाची कहाणी समजून घेणार आहोत. तो म्हणजे भारत सरकार कायदा 1858. चला तर मग थेट विषयालाच सुरुवात करूया. जरा विचार करा, एक व्यापारी कंपनी जी चक्क एका विशाल देशावर राज्य करत होती, तिची सत्ता अशी अचानक कशी काय संपली असेल? ह्या एका प्रश्नामध्येच या कायद्याची खरी गरज दडलेली आहे. आणि याचं उत्तर आहे 1857चा उठाव. हो, ह्या एकाच घटनेने ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीला असा काही हादरा दिला की त्याचा आवाज थेट लंडनमधल्या ब्रिटिश संसदेपर्यंत पोचला. मग हे सगळं घडलं कशामुळे? याचं पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे एक प्रशासक म्हणून कंपनी पूर्णपणे अयशस्वी ठरली होती. असं समजा की 1857चा उठाव म्हणजे कंपनीच्या रिपोर्ट कार्डवर मारलेला एक मोठा लाल शिक्का होता. आता बघा, एका दुकानदाराला जर अख्खा देश चालवायला दिला तर काय होईल? काहीसं असंच ब्रिटिश संसदेला वाटू लागलं. त्यांच्या हे चांगलंच लक्षात आलं की भारतासारखा एवढा मोठा देश सांभाळणं हे आता एका व्यापारी कंपनीच्या आवाक्याबाहेरचं काम आहे. आणि मग यावर उपाय म्हणून ब्रिटिश सरकारने खूप मोठं पाऊल उचललं. त्यांनी एक नवीन कायदा आणला आणि भारताच्या सत्तेची सगळी सूत्र थेट आपल्या हातात घेतली. हाच तो कायदा होता भारत सरकार कायदा 1858. या कायद्यानं एकच पण सगळ्यात मोठं काम केलं. ईस्ट इंडिया कंपनीकडून सगळी सत्ता काढून घेतली आणि ती थेट ब्रिटिश राणीकडे म्हणजे ब्रिटिश क्राऊनकडे सोपवली. म्हणजे बघा, या एका कायद्याने फक्त एक कंपनी नाही संपवली, तर एका युगाचा अंत करून ब्रिटिश राज नावाच्या एका नवीन, जास्त थेट आणि अधिक शक्तिशाली युगाची सुरुवात केली. आता सत्ता बदलली म्हटल्यावर साहजिकच संपूर्ण सिस्टम बदलणार. जुने अधिकारी गेले आणि नवीन आले. चला तर मग ही जी नवीन प्रशासकीय रचना होती त्यातली मुख्य पदं कोणती होती हे जरा समजून घेऊया. पहिला म्हणजे गव्हर्नर जनरल हे पद गेलं आणि त्या जागी आलं भारताचा व्हाईसरॉय. हे नाव खूप महत्वाचं आहे, कारण व्हाईसरॉय म्हणजे राणीचा थेट प्रतिनिधी आणि लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले. दुसरं म्हणजे भारताचा राज्य सचिव. हे एक नवीन आणि प्रचंड शक्तिशाली पद तयार केलं गेलं. गंमत म्हणजे हे पद लंडनमध्ये होतं आणि भारताच्या कारभाराचे सगळे अधिकार या एका व्यक्तीकडे होते. सोप्या भाषेत सांगायचं तर भारताचा रिमोट कंट्रोल आता थेट लंडनला गेला होता. आता असा प्रश्न येतो की राज्य सचिव एकटाच हे सगळं सांभाळणार होता का? तर नाही, त्याला मदत करण्यासाठी एक 15 सदस्यांची भारत परिषद होती. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ही फक्त एक सल्लागार संस्था होती. म्हणजे शेवटचा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे राज्य सचिवाचा होता. ह्या कायद्याने आणखी एक मोठी गोष्ट केली. कंपनीचं संचालक मंडळ आणि ब्रिटिश सरकारचं नियामक मंडळ ही दोन्ही मंडळं बरखास्त केली. म्हणजे ती जी काही गुंतागुंतीची दुहेरी शासनपद्धत होती ती कायमची संपवून टाकली. बरं, आता हे जे जुनं आणि नवीन शासन होतं यात नेमका फरक काय होता हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. चला, या दोन्हींची थेट तुलनाच करू. तर एका बाजूला आहे कंपनीचं शासन जे मुख्यत्वे नफ्यासाठी काम करत होतं आणि दुसऱ्या बाजूला आहे थेट ब्रिटिश राजवट. बघूया फरक काय आहे ते. इथे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा बदल होता तो उत्तरदायित्वाचा. कंपनी तिच्या भागधारकांना जबाबदार होती. म्हणजे त्यांचा मुख्य हेतू फक्त आणि फक्त नफा कमावणं हाच होता. पण आता सरकार थेट ब्रिटिश संसदेला जबाबदार होतं, ज्यामुळे किमान कागदावर तरी प्रशासनात सुधारणा अपेक्षित होती. पण आता एक खरा प्रश्न समोर येतो. हे जे काही मोठे बदल झाले त्यामुळे भारतीयांसाठी खरंच काही सुधारणा झाली का, की हा फक्त नावापुरताच बदल होता? आणि याचं उत्तर ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल. खरं तर या कायद्याने इंग्लंडमधल्या सरकारी रचनेत मोठे बदल केले, पण भारतात जी शासन पद्धत होती ती जवळजवळ तशीच राहिली. उलट सत्ता ब्रिटिशांच्या हातात आणखी जास्त केंद्रित झाली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतीयांना त्यांच्याच देशाच्या कारभारात सामील करून घेण्याची कोणतीही तरतूद ह्या कायद्यात नव्हती. आणि हीच गोष्ट पुढे स्वातंत्र्याच्या लढाईसाठी एका मोठ्या असंतोषाचं कारण बनली. चला तर मग या कायद्याचा खरा वारसा काय होता आणि त्याचा अंतिम परिणाम काय झाला यावर एक शेवटची नजर टाकूया. स्पर्धा परीक्षांसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे.
या कायद्याचं नाव जरी सुशासनाचा कायदा असलं तरी त्याचा खरा उद्देश भारतीयांचं भलं करणं हा अजिबात नव्हता. तर 1857च्या धक्क्यानंतर भारतात ब्रिटिश साम्राज्याचे हितसंबंध अधिक मजबूत करणं हाच होता. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जर हा कायदा खरोखरच चांगल्या प्रशासनासाठी होता, तर मग याच कायद्यानंतर भारताचा स्वातंत्र्य लढा अधिक संघटित आणि तीव्र का झाला? विचार करा.